काल माझ्याकडे आहे ना उद्यापन होतं गुरुचरित्राचं आणि या गुरुचरित्राच्या उद्यापनाला नैवेद्यासाठी काल मी बनवला होता काही मंदिरांमध्ये महाप्रसादासाठी बनवला जाणारा सात्विक कांदा लसूण विरहित असा हा व्हेजिटेरियन खिचडी पुलाव, ते पण योग्य प्रमाणबद्ध साहित्यासोबत। आणि एक सांगू का, हा खिचडी पुलाव इतका स्वादिष्ट झाला म्हणून सांगू आणि शिवाय मोकळा फडफडीतही झाला। तर वायटी फॅमिली, तुम्हाला रेसिपी शिकायची तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा, कारण आहे ना आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व साहित्याचं अगदी अचूक प्रमाण सांगितलेलं आहे। म्हणजे डाळ तांदूळ किती प्रमाणात घ्यायचे, तसेच भाज्या किती प्रमाणात घ्यायचे, मीठ किती प्रमाणात घालायचं, तसेच पाणी किती प्रमाणात घालायचं, हा जो व्हेजिटेरियन खिचडी पुलाव आहे हा किती मिनिटे शिजवून द्यायचा, या संपूर्ण डिटेल योग्य प्रमाणबद्ध रेसिपी सोबत आज मी तुमच्यासोबत हा सात्विक पद्धतीने कांदा लसूण विरहित व्हेजिटेरियन खिचडी पुलाव शेअर करत आहे। तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। नमस्कार वाईट फॅमिली, जय हिंद जय महाराष्ट्र। स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले YouTube चॅनल @direct तृप्ती मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंग वरती। तुमची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 22 ऑगस्ट 2025। आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात अनेक गुरुचरित्र पारायण उद्यापनाला नैवेद्यासाठी बनवलेला, तसेच अनेक मंदिरांमध्ये महाप्रसादासाठी बनवला जाणारा व्हेज खिचडी पुलाव। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। इथे आपण सर्व भाज्या घेतल्यात, बटाटा, गाजर, पुदिना, श्रावणी घेवडा, टोमॅटो, पुदिना, कढीपत्ता। एका प्लेटमध्ये 1 चमचाभर मसूरची डाळ, 1 चमचाभर तुरीची डाळ, 2 चमचे मुगाची डाळ, 1 चमचा उडदाची डाळ आणि 1 वाटी बासमती तांदूळ। आता हे सर्व एकत्रित बाउलमध्ये घ्यायचं। तसेच 1 चमचाभर हरभऱ्याची डाळ घ्यायला सुद्धा विसरू नका। हरभऱ्याची डाळ सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घेतलेली आहे आणि सर्व ह्या डाळी, या 5ही डाळी आणि तांदूळ एकत्रित असं हे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलं। नंतर यामध्ये थोडंसं 1 अर्धी वाटी पाणी घालून हे डाळ तांदूळ एकत्रित असं 5 ते 10 मिनिटं म्हणजे 5च मिनिटं भिजत ठेवायचे आहेत। आता आपल्याला काय करायचंय, 5 मिनिटं ह्या डाळी आणि तांदूळ एकत्रित भिजत आहे तोपर्यंत गॅसवरती पातेलं ठेवायचं आहे आणि गॅस सुरू करून हे पातेलं तापून द्यायचं। आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम करायची आणि यामध्ये 3 टेबलस्पून म्हणजे 3 चमचे गाईचं साजूक तूप घालायचं। तूप वितळलं की यामध्ये फोडणीला जिरं घालायचं आहे। जिरं तडतडलं की यामध्ये कढीपत्ता घालायचा, हिंग घालायची, 1 लाल मिरची घालायची आणि नंतर यामध्ये 1 सोलून चिरलेला चांगला बटाटा घ्यायचा, म्हणजे पिलप केलेला हा बटाटा चिरून घालायचा आहे। नंतर अर्धी वाटी वटाणे, अर्धी वाटी श्रावणी घेवडा म्हणजे फणसबी घालायची आहे। तसेच 1 गाजर चिरून घालायचा आहे, थोडीशी पुदिना चिरून घालायचा आहे आणि 1 असा टोमॅटो ह्याच्यामध्ये चिरून घालायचा। आता ह्या सर्व भाज्या म्हणजे फणसबी, वटाणा, गाजर, बटाटा हे सर्व एकत्रित असं ह्या तुपामध्ये 1-2 सेकंद परतून घ्यायचं। नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे अर्धा टेबलस्पून, तसेच हळद घालायची आहे अर्धा टेबलस्पून। आता इथे आपल्याला बिर्याणी मसाला घालायचा आहे, म्हणजे व्हेज बिर्याणी मसाला घालायचा आहे 1 टेबलस्पून आणि चांगले असे सर्व भाज्या एकत्रित या तुपामध्ये 1 ते 2 सेकंद अजून परतून घ्यायचे आहेत। आता यामध्ये आपल्याला 2.5 वाटी पाणी घालायचं आहे, म्हणजे 1 वाटी तांदूळाला 2.5 वाटी पाणी घालायचं। बेबी टेबलस्पून 1.5 चमचा असं मीठ घालायचं, ह्याच्यामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि ह्याला चांगली ह्या पाण्याला आहे ना, ह्या बिर्याणीच्या पाण्याला चांगली दणदणीत उकळी येऊन द्यायची आहे। दणदणीत चांगली उकळी आली की जे आपण तांदूळ भिजत ठेवलेले आहेत ना, डाळ तांदूळ ते यामध्ये घालायचे आहेत आणि पुन्हा ह्या खिचडी पुलावला चांगली अशी थोडीशी उकळी येऊन द्यायची आणि नंतर ह्याच्यावरती उपडं झाकण ठेवायचं आहे आणि एकदम गॅस आता मंद गॅसवरती टोटल जवळजवळ 15 ते 20 मिनिटं ह्या खिचडी पुलावला शिजून द्यायचं आहे। अजिबात मध्ये आधी ह्याच्यावरचे जे झाकण आहे ना ते काढायचं नाही। 20 मिनिटं टोटल अशा पद्धतीचं हे झाकण ठेवून चांगला असा हा
खिचडी पुलाव होऊन द्यायचा आहे एकदम मंद गॅसवरती। तर पहा 20 मिनिटं झालेले आहेत। आता आपण इथे गॅस बंद केलेला आहे। पहा अशा पद्धतीने हा आपला खिचडी पुलाव शिजलेला आहे। आता झाकण ठेवून अर्धा तास असाच ह्याला बंद गॅसवरती दम येऊन द्यायचा आहे ह्या खिचडी पुलावला। तर पहा अर्धा तास झालेला आहे। आता आपण ह्याच्यावरचं खिचडी पुलाववरचं हे झाकण काढून घेऊयात। पहा मस्त असा हा आपला खिचडी पुलाव तयार झालेला आहे। तर आता हा खिचडी पुलाव आता आपण इथे सर्व करत आहोत। पहा हा एकदम सात्विक पद्धतीने आपण हा खिचडी पुलाव बनवलेला आहे। ह्याच्यामध्ये गार्लिक म्हणजे आलं लसूणची पेस्ट म्हणजे आपलं जे लसूण आहे कांदा आहे अजिबात घातलेला नाहीये। फक्त आपण ह्याच्यामध्ये काही मसाले म्हणजे लाल मिरची पावडर, हळद, तसेच बिर्याणी मसाला आणि काळा मसाला एवढेच मसाले घातलेले आहेत आणि भाज्या, डाळ आणि तांदूळ एवढेच फक्त साहित्य घालून मस्त आपण हा बिर्याणी पुलाव बनवलेला आहे। इतका उत्कृष्ट आणि स्वादिष्ट हा बिर्याणी पुलाव होतो। काल माझ्याकडे ना ह्याचं गुरुचरित्राचा उद्यापन होतं। त्या गुरुचरित्राच्या उद्यापनाच्या वेळेस मी हे प्रसादाकरता हा बनवलेला होता खिचडी पुलाव। पहा किती मस्त असा हा मोकळा फडफडीत होतो, कुठेच गिचका वगैरे काही होत नाही, अगदी व्यवस्थिशीर असा हा मोकळा फडफडीत हा खिचडी पुलाव होतो। पहा तर अशा पद्धतीने आपला हा खिचडी पुलाव तयार झालेला आहे। हा खिचडी पुलाव तुम्ही नैवेद्यासाठी सुद्धा बनवू शकता। आता पहा सगळे सणवार सुद्धा आलेले आहेत, तसेच आता गुरुचरित्राचं पारायण सुद्धा प्रत्येक ठिकाणी चालूच असतं। पहा आणि विशेष करून गुरुवारी पहा स्वामी समर्थांच्या मठामध्ये किंवा दत्तगुरु माऊलींच्या मंदिरामध्ये जो महाप्रसाद असतो ना तो ह्याच खिचडी पुलावचा महाप्रसाद असतो। पहा आणि त्याच पद्धतीने आपण हा खिचडी पुलाव बनवलेला आहे। आज मस्त असा हा व्हेज खिचडी पुलाव आपला तयार झालेला आहे। पहा आता आपण हा नैवेद्य दाखवणार आहोत। याचा वरतून मस्त असं जे ओलं खोबरं आहे ना ते ओल्या खोबऱ्याने छान असं गार्निश करत आहे आणि थोडीशी अशी ह्याच्यावरती पुदिना ठेवलेला आहे, थोडीशी कोथिंबीर ठेवली आणि ह्याच्यासोबत थोडंसं आता गोड ठेवणार आणि नैवेद्य दाखवणार आहे। तर वायटी फॅमिली पहा तुम्ही पण अशा पद्धतीने सणावाराच्या दिवशी किंवा गुरुचरित्राचं तर पहा आता सगळीकडे पारायण सुरू झालेलं आहे। ह्या गुरुचरित्राच्या पारायणाच्या उद्यापनाला नैवेद्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने हा सात्विक असा हा खिचडी पुलाव बनवू शकता। तसेच एखाद्या दत्त मंदिरासाठी जर तुम्हाला महाप्रसाद द्यायचा असेल किंवा स्वामी मठात तुम्हाला महाप्रसाद द्यायचा असेल किंवा कोणत्या अजून मंदिरा म्हणजे महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये किंवा गणपती मंदिरामध्ये म्हणजे कोणत्याही अशा मंदिरामध्ये जर तुम्हाला महाप्रसाद द्यायचा असेल असं सात्विक पद्धतीने तुम्ही हा महाप्रसादासाठी हा खिचडी पुलाव बनवून देऊ शकता। पहा अगदी सात्विक पद्धतीने अगदी टेस्टी होतो। जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात ही जर रेसिपी शिकायची असेल ना तर तसं मला कमेंटद्वारे सांगा, मी नक्की मोठ्या प्रमाणात कशा पद्धतीने बनवायचा ते सांगेल। ह्याच्यामध्ये जे जे प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे ना म्हणजे तांदूळाचं म्हणा, पाण्याचं म्हणा, तसेच मसाल्यांचं म्हणा, तसेच आपल्या जे मिठाचं म्हणा, तसेच तुपाचं म्हणा, ह्या गोष्टींचं जे प्रमाण सांगितले ना ह्या गोष्टींच्या ह्या सर्व प्रमाणाबद्ध साहित्यासोबत जर तुम्ही हा खिचडी पुलाव बनवला ना तर अगदी उत्कृष्ट चवदार असा हा खिचडी पुलाव होतो। पहा खूप सुंदर होतो, तुम्ही नक्की एकदा बनवून पहा। तर वायटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंग व्हिडिओ? आवडला का तुम्हा सर्वांना? आजचा हा कुकिंग व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने हा सात्विक पद्धतीने कांदा लसूण विरहित हा खिचडी पुलाव नक्की बनवून पहा। तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज मी हा जो गुरुचरित्राच्या पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी जो हा सात्विक असा हा खिचडी पुलाव बनवलेला आहे हा तुम्हाला कसा वाटला ते। वायटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध अशा रेसिपीज जर शिकायचे असतील तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मिरेकू कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध अशा रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल। धन्यवाद, हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नाविन्यपूर्ण रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद, हॅव अ गुड डे।